नमस्कार. दैनिक नक्षत्र तसेच राशी भविष्य सांगणाऱ्या एकमेव यूट्यूब चॅनल म्हणजेच श्रीशास्त्र या चॅनलमध्ये मी तुमचा ज्योतिष मित्र आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. आज दिनांक 19 जुलै 2026. आज चंद्र कन्या राशीमध्ये असून संध्याकाळी 6:12 नंतर चंद्र उत्तरा फाल्गुनी नक्षत्रामधून हस्त नक्षत्रामध्ये प्रवेश करतोय. तर चंद्राचे हे भ्रमण आपल्या 27 नक्षत्रांना आणि 12 राशींना काय फलादेश घेऊन आले हे जाणण्यासाठी आपण चालू करूया आजचे नक्षत्र तसेच राशी भविष्य. सुरुवात करूया मेष राशीपासून. चंद्र तुमच्या 6व्या भावात आहे. आज संध्याकाळपर्यंत तुम्ही तुमच्या विरोधकांचे आणि पेंडिंग कामांचे अगदी ऑडिट कराल, पण संध्याकाळी 6:12 नंतर अचानक तुमच्या अंगात एकदम स्पीड येईल आणि तुम्ही पटापट कामे संपवाल. अश्विनी नक्षत्र संध्याकाळपर्यंत खर्चाचे स्पीड ब्रेकर येतील, पण संध्याकाळी 6:12 नंतर तुमचे पैसे एकदम सुरक्षित राहतील. भरणी नक्षत्र सकाळचा अनपेक्षित धनलाभ संध्याकाळी अचानक कटकटीमध्ये किंवा खर्चामध्ये बदलू शकतो. सायंकाळी काळजी घ्या. कृतिका नक्षत्र दिवसभराची मानसिक दगदग संध्याकाळी 6:12 नंतर लॉटरी आणि आनंदामध्ये बदलू शकते. मेष राशीसाठी उपाय आहे. आज तुमच्या खिशात किंवा पर्समध्ये एका छोट्या कागदात चिमूटभर जिरे बांधून ठेवा. शत्रू शांत राहतील. वृषभ राशीला आज 5व्या भावातील चंद्रामुळे शेअर मार्केटमध्ये आणि मुलांच्या बाबतीत एकदम शिस्तीने विचार करावे लागतील. संध्याकाळी तुमची बुद्धी अतिशय क्रिएटिव्ह चालेल. नवीन प्लॅन्स बनवाल आणि आनंदी राहाल. कृतिका नक्षत्र सकाळचा आळस संध्याकाळी अचानक धनलाभात किंवा उत्साहामध्ये बदलू शकतो. रोहिणी नक्षत्र दिवसभर नशिबाची भक्कम साथ मिळेल, पण रात्री मात्र डोक्याला थोडा ताप होऊ शकतो, त्यामुळे थोडी काळजी घ्या. मृग नक्षत्र मित्रांची आणि रात्री साक्षात भाग्याची दुहेरी साथ मिळते आहे. आजचा संपूर्ण दिवस एकदम उत्तम आहे. वृषभ राशीसाठी उपाय आहे. आज उजव्या हाताच्या मनगटावरती एक साधा पांढरा सुती दोरा नक्की बांधा. चुकीचे निर्णय टळतील आणि दिवस उत्तम जाईल. मिथुन राशीसाठी 4थ्या भावात चंद्र आहे. आज घरात प्रत्येक गोष्ट एकदम परफेक्ट जागेवर हवी असा तुमचा हट्ट असेल, पण संध्याकाळनंतर तुम्ही घरच्यांसोबत गप्पा माराल आणि हसत हसत वेळ घालवाल आणि दिवस उत्तम जाईल. मृग नक्षत्र घरगुती कामात मित्राची आणि रात्री नशिबाची VIP साथ मिळते. आजचा दिवस अत्यंत उत्तम आहे. आद्रा नक्षत्र संध्याकाळपर्यंत डेंजर झोन आहे. आईशी वाट टाळा. वाणीवर नियंत्रण ठेवा. थोडी काळजी घ्या. रात्री मित्रांमुळे रिलॅक्स वाटेल. पुनर्वसू नक्षत्र संध्याकाळच्या आत महत्वाची घरगुती कामे पूर्ण करा, कारण रात्री धोका आहे, त्यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे. मिथुन राशीसाठी उपाय आहे. आज घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावरती दोन्ही कोपऱ्यात मोहरीच्या तेलाचा एक थेंब नक्की लावावा. घरात शांतता राहील. कर्क राशीला चंद्र 3ऱ्या भावातून फळे देईल. आज तुमच्या टायपिंग स्पीड आणि संवादातील परफेक्शन बघण्यासारखे असेल. संध्याकाळनंतर अचानक तुमच्या भावंडांसोबत वेळ घालवण्याची किंवा प्रवासाची ओढ निर्माण होऊ शकते. पुनर्वसू नक्षत्र दिवसभराचे यश रात्री अचानक प्रवासामधील वादामध्ये अडकू शकते, त्यामुळे थोडे सावध राहा. काळजी घ्या. पुष्य नक्षत्र सकाळचे संवादातील गैरसमज रात्री पूर्णपणे मिटून 100% यश आपणास मिळते आहे. आश्लेषा नक्षत्र दिवसभर सर्व सुरक्षित राहील, पण रात्री शेजारच्यांसोबत वाद होऊ शकतात. नेटवर्क इश्यू येऊ शकतो, त्यामुळे थोडी काळजी घ्या. वाद टाळा. कर्क राशीसाठी उपाय आहे. आज घराबाहेर पडताना पक्ष्यांना थोडीशी हिरवी मूगडाळ नक्की खाऊ घाला. धाडसी निर्णय यशस्वी होतील. सिंह राशीला आज चंद्र 2ऱ्या भावातून फळे देईल. आज तुम्ही एक रुपया परफेक्ट हिशोबात काढाल, पण संध्याकाळनंतर अचानक तुम्हाला चमचमीत जेवण आणि काहीतरी कलात्मक वस्तू विकत घेण्याचा मोह येऊ शकतो. मघा नक्षत्र सकाळची आर्थिक कटकट संध्याकाळी ईश्वराच्या सुरक्षा कवचामध्ये बदलते आहे. पूर्वा फाल्गुनी नक्षत्र सकाळचा आर्थिक फायदा किंवा लॉटरी संध्याकाळी अचानक खर्चात बदलू शकते, त्यामुळे खिशात जपा. खर्चावर नियंत्रण ठेवा. उत्तरा फाल्गुनी नक्षत्र दिवसभराची दगदग संध्याकाळी 6 नंतर अनपेक्षित आनंदामध्ये बदलू शकते. संध्याकाळची वेळ उत्तम आहे. सिंह राशीसाठी उपाय आहे. आज तुमच्या किचन मधील साखरेच्या डब्यात एक अखंड लवंग नक्की ठेवा. पैशाची आवक स्थिर राहील. कन्या राशीच्या लोकांनो, आजचे हिरो तुम्हीच आहात. चंद्र तुमच्याच राशीत आहे. तुमच्यातील परफेक्शनिस्ट आज पूर्णपणे जागा असेल, पण संध्याकाळनंतर तुम्ही अतिविचार थांबवून एकदम हसत खेळत आणि रिलॅक्स मूड मध्ये याल आणि दिवसाचा आनंद घ्याल. उत्तरा फाल्गुनी नक्षत्र सकाळचा शारीरिक थकवा संध्याकाळनंतर अनपेक्षित फायद्यामध्ये किंवा उत्साहामध्ये बदलू शकतो. हस्त नक्षत्र दिवसभर नशिबाचा प्रीमियम सपोर्ट मिळेल, पण रात्री स्वतःच्याच डोक्याला थोडा ताप करून घ्या, त्यामुळे थोडी काळजी घ्या. चित्रा नक्षत्र मित्रांची आणि रात्री भाग्याची दुहेरी भक्कम साथ. आजचा दिवस
अत्यंत शुभ आहे. कन्या राशीसाठी उपाय आहे, आज सकाळी नाश्ता करण्यापूर्वी अर्धा ग्लास पाण्यात थोडी बडीशोप उकळून ते पाणी प्या. डोकं एकदम शांत राहील आणि पोटाच्या तक्रारी जाणवणार नाही. तूळ राशीला चंद्र 12व्या घरातून फळे देईल. आज तुम्हाला सगळं सोडून झोपावंसं वाटेल, पण डोक्यात उद्याच्या कामाचे प्लॅनिंग सुरूच असेल. संध्याकाळनंतर मात्र अचानक ऑनलाईन शॉपिंगची भूक वाढेल, पण खर्चावर नियंत्रण ठेवा. चित्रा नक्षत्र, खर्चाच्या वेळी मित्रांची आणि नशिबाची मदत अचानक धावून येईल. स्वाती नक्षत्र, संध्याकाळपर्यंत धोका आहे, त्यामुळे गुंतवणूक किंवा उधारी देणे टाळा. थोडी काळजी घ्या, रात्री रिलॅक्स वाटेल. विशाखा नक्षत्र, संध्याकाळच्या आत महत्वाची कामे पूर्ण करा, कारण रात्री सिस्टीम क्रॅश म्हणजे धोका होऊ शकतो. तूळ राशीसाठी उपाय आहे, आज तुमच्या बॅगेत किंवा पाकिटात कच्च्या हळदीचा एक छोटा तुकडा नक्की ठेवा. अनावश्यक खर्चाला नक्कीच ब्रेक लागेल. वृश्चिक राशीसाठी दिवसभर लाभाचा भाव ऍक्टिव्ह असेल. मित्रांसोबत तुम्ही एकदम सिरियस नेटवर्किंग म्हणजे मजा कराल, पण संध्याकाळनंतर तुम्ही मित्रांसोबत गप्पा मारत थोडे इमोशनल होऊ शकतात. क्रिएटिव्ह मूड मध्ये जाल, पण क्रिएटिव्हिटीला पाहिजे तसा वाव आज मिळणार नाही. विशाखा नक्षत्र, दिवसभराची यश रात्री अचानक मित्रांशी होणाऱ्या वादामध्ये अडकू शकते, त्यामुळे वाद टाळा, काळजी घ्या. अनुराधा नक्षत्र, सकाळचे सहकाऱ्यांसोबतचे गैरसमज रात्री पूर्णपणे दूर होऊन 100% कामात यश मिळेल. ज्येष्ठा नक्षत्र, दिवसभर इन्कम सुरक्षित राहील, पण रात्री विनाकारण हुज्जत घालू नका, वाद करू नका, काळजी घ्या. मौल्यवान गोष्टी जपा. वृश्चिक राशीसाठी उपाय आहे, आज तुमच्या उजव्या खिशात कोणतेही एक तांब्याचे नाणे किंवा तुकडा नक्की ठेवा. मित्रमंडळींमध्ये तुमचा प्रभाव वाढत राहील. धनु राशीला दिवसभर 10व्या भावातील चंद्रामुळे ऑफिसमध्ये पळापळ करावी लागेल. आज बॉस एकदम परफेक्शन मागेल, पण संध्याकाळी 6 वाजताच वातावरणातील ताण कमी होईल आणि कामाच्या ठिकाणी हसत खेळत वेळ जाईल. मूळ नक्षत्र, सकाळचे कामातील अडथळे आणि खर्च रात्री सुरक्षित बदलू शकतात. पूर्वाषाढा नक्षत्र, दिवसभराचा बोनस किंवा यश रात्री अचानक कटकटीमध्ये बदलू शकते, त्यामुळे थोडी काळजी घ्या. उत्तराषाढा नक्षत्र, दिवसभराची नोकरीतील दगदग संध्याकाळी 6 नंतर अनपेक्षित कौतुकामध्ये बदलू शकते. धनुराशीसाठी उपाय आहे, आज ऑफिसला जाताना पाकिटात किंवा खिशात चांदीचा एक चौकोनी तुकडा नक्की ठेवा. नोकरीतील अचानक येणारी विघ्ने दूर होतील. मकर राशीला 9व्या भावातील चंद्रामुळे रिलॅक्स वाटेल. आज शिस्तबद्ध प्रवासाचा बेत ठरेल, पण संध्याकाळनंतर नशिबाचे दारे उघडतील आणि तुम्हाला एखाद्या कलेत किंवा नवीन गोष्टी शिकण्यात रस निर्माण होईल. उत्तराषाढा नक्षत्र, दिवसभराचा प्रवासाचा थकवा संध्याकाळनंतर अनपेक्षित फायद्यामध्ये बदलू शकतो. श्रवण नक्षत्र, दिवसभर नशिबाची VIP साथ मिळेल, पण रात्री शरीर थोडं थकल्यासारखं वाटू शकतं. धनिष्ठा नक्षत्र, मित्रांची आणि साक्षात ईश्वराची दुहेरी साथ तुमच्या पाठीशी आहे. आजचा दिवस उत्तम आहे. मकर राशीसाठी उपाय आहे, आज आंघोळीनंतर गळ्याच्या मध्यभागी थोडेसे चंदन नक्की लावा. भाग्योदय होईल आणि संवाद सुधारेल. कुंभ राशीला दिवसभर 8व्या भावातील चंद्रामुळे डू नॉट डिस्टर्ब मोडवर राहावे लागेल. कुणाशी वाद करू नका, गुप्त माहितीवरती रिसर्च करा. संध्याकाळनंतर अचानक मानसिक ताण कमी होऊन थोडं रिलॅक्स वाटेल, पण आज गुप्त गोष्टींची काळजी घ्या. धनिष्ठा नक्षत्र, 8व्या भावातही भाग्याचा आणि मित्रांचा सपोर्ट तुम्हाला तारून नेणार आहे. शततारका नक्षत्र, संध्याकाळपर्यंत धोका आहे, त्यामुळे काळजी घ्या. वाहन अतिशय जपून चालवा, रात्री टेन्शन दूर होईल. पूर्वा भाद्रपदा नक्षत्र, संध्याकाळच्या सर्व महत्वाची कामे संपून टाका, नंतर धोका आहे, सिस्टीम क्रॅश होऊ शकते, काळजी घ्या. कुंभ राशीसाठी उपाय आहे, आज एका छोट्या कागदात पिवळी मोहरी गुंडाळून खिशात ठेवा. 8व्या चंद्राचा त्रास आणि नकारात्मकता नक्कीच दूर होईल. मीन राशीसाठी दिवसभर 7व्या भावातील चंद्रामुळे जोडीदारासोबत वेळ जाईल. आज तुमचा जोडीदार एकदम शिस्तबद्ध ऑडिटर सारखा वागेल. संध्याकाळी 6 वाजताच तोच जोडीदार अचानक रोमॅन्टिक होऊन तुमच्यासाठी काहीतरी सरप्राईज प्लॅन करू शकतो आणि संध्याकाळची वेळ एकदम सुरेख जाईल. पूर्वा भाद्रपदा नक्षत्र, सकाळची फायद्याची डील रात्री धोक्यात येऊ शकते. सह्या आधीच करा किंवा आज कोणत्याही प्रकारच्या महत्वाच्या कागदपत्रांवरती सह्या करताना विचार करा, थोडी काळजी घ्या. उत्तरा भाद्रपदा नक्षत्र, सकाळचे जोडीदारासोबतचे वाद रात्री पूर्णपणे मिटून 100% कामामध्ये यश संपादन करू शकतात. रेवती नक्षत्र, दिवसभर नाते सुरक्षित राहील, पण रात्री विनाकारण जुने विषय उकरून वाद करू नका, थोडी काळजी घ्या आणि वाणीवर नियंत्रण ठेवा. मीन राशीसाठी उपाय आहे, आज अंघोळीनंतर स्वतःच्या नाभीवरती शुद्ध केशरचा किंवा हळदीचा छोटासा टिका नक्की लावा. पार्टनर सोबतचे संबंध गोड राहतील आणि वाद टळतील.
तर मित्रांनो, हा होता 19 जुलैचा कन्या राशीचा आणि उत्तरा फाल्गुनी ते हस्त नक्षत्राचा अत्यंत अचूक सात्विक लेखाजोखा. संध्याकाळी 6:15 नंतर तुमच्यातील शिस्तबाज ऑडिटर कसा क्रिएटिव्ह कलाकार झाला, हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आजचा दिवस तुम्हाला कसा गेला हे मला कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या स्त्रीशास्त्र परिवारामध्ये सामील होण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग उद्या पुन्हा भेटू. उद्याच्या दैनिक नक्षत्र आणि राशी भविष्यामध्ये. राधे कृष्ण.